सर्व पितृ अमावस्येला करा फक्त हे 4 काम, पितृ होतील प्रसन्न। सर्व पितृ अमावस्येचा दिवस हा पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी शेवटचा दिवस मानला जातो। या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण केले जाते। या दिवशी काय केल्याने पितृ प्रसन्न होतील जाणून घेऊयात। सर्व पितृ अमावस्या हा श्राद्ध पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो। या दिवशी ज्या पितरांची मृत्यू तारीख माहिती नाही त्यांचे श्राद्ध केले जाऊ शकते। याशिवाय अज्ञात आत्म्याला शांती मिळावी यासाठी या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी केले जातात। पंचांगानुसार यावर्षी बुधवार 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे। पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:38 सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:19 संपेल। सर्व पितृ अमावस्या श्राद्धविधी पितरांना तर्पण अर्पण करताना दक्षिण दिशेकडे तोंड करावे। यानंतर 3 मुठी वापरून आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने पाणी अर्पण करा। तर्पणासाठी कुश, अक्षदा, जव आणि काळे तीळ वापरावेत। यानंतर पितरांच्या प्रार्थना मंत्राचा जप करावा। ऋषींना जव आणि कुश अर्पण करा। यानंतर उत्तरेकडे तोंड करून जव आणि कुश यांचा नैवेद्य दाखवावा। शेवटी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांना काळे तीळ आणि कुश अर्पण करा। पूजेत झालेल्या चुकीबद्दल क्षमा प्रार्थना मागा। तर्पण केल्यानंतर गरजूंना अन्नदान करावे। या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते, त्यामुळे ही मोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष कार्य अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जातात। सर्व पितृ अमावस्येला काय करावे? तर्पण। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पाण्यात काळे तीळ, कुश, जव आणि पांढरी फुले टाकून पितरांना नैवेद्य दाखवावा। असे केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाते। दुसरं, पिंडदान। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा। यासाठी तांदूळ, गाईचे दूध, तूप, गूळ आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण करून पितरांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात वाहून द्यावे। तिसरं, गीता पाठ करा। श्राद्ध पक्षात श्रीमद भागवत गीतेचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते। श्राद्ध पक्षाच्या काळात श्रीमद भागवत कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गीता अवश्य पठण करा। चौथं, पंचबली कर्म। श्राद्धात ब्राह्मण भोजन आणि पंचबली कर्माला खूप महत्त्व आहे। पंचबळीमध्ये 5 वेगवेगळ्या लोकांसाठी जेवण ठेवले जाते। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे, म्हणजे कावळा, मुंगी, गाय, कुत्रा आणि देवाला अन्न अर्पण करावे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।